नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची खबरं। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। जैनावाडीमध्ये झालेल्या साहित्य वाटपाचा प्रेरणादायी उपक्रम। मंगेश भगत प्रतिष्ठानच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना शैक्षणिक आधार। अकोले तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या जैनावाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मंगेश भगत प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीनं शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं। या उपक्रमात सहाय्यक लेखा अधिकारी महेश भांगरे यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पाटीवही, कंपास बॉक्स, पाण्याची बाटली, पेन्सिल, चित्रकलेचे साहित्य आदी उपयोगी शालेय साहित्य वितरित करण्यात आले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासात मोठा आधार मिळालेला असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे योगदान अत्यंत प्रेरणादायी आणि उपयुक्त ठरले आहे, अशी भावना शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती गवळी यांनी व्यक्त केली। गावातील पालक, महिला, ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभाग घेतला। मुख्याध्यापिका ज्योती गवळी यांनी मंगेश भगत प्रतिष्ठानच्या सामाजिक भान आणि शैक्षणिक योगदानाचे विशेष कौतुक करत भविष्यकाळातही असे सहकार्य लाभावे असे आवाहन केले। यावेळी उपस्थित मान्यवर शालेय शिक्षण समिती अध्यक्ष हरिदास भांगरे, उपाध्यक्ष काळू भांगरे, अंगणवाडी सेविका व मदतनीस, सहशिक्षक सोमनाथ गोडे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामस्थ, पालक, महिला आदींची उपस्थिती लक्षणीय ठरली। या कार्यक्रमाच्या समारोपात मुख्याध्यापिका गवळी मॅडम यांनी सगळ्यांचे आभार मानले। सुराज्य मराठी न्यूज नेटवर्क एकंदरीत प्रतिनिधी बाजीराव भांगरे, अहिल्यानगर।